विठ्ठल 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाशी करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान तुका मने एका मरणीची सरे तुका मने एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे येरते माई के दुःखाची जनते नाही आदि अंती अवसान समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभं जगन्निहितपाणिं मंडलं मंडलाना तरुण तुलसीमाला कंझनं कंझनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि जोडून या करा चरणी ठेवी पंढरीनाथा
विनंती माझी पंढरीनाथा जोडोनिया करा चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता परिजाई विनंती माझी पंढरीनाथा परिजाई विनंती माझी पंढरीनाथा पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुराय म्हणून तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक ही पायावरी वार करी संताच्या या वार करी संताच्या संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळावतराय वाढले अंतरी प्रेम सुख आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे इरते मायके दुःखाची जनते नाही आदि अंती अवसान प्रस्तुत प्राप्त स्त्री कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याच्यावर जीवावर मानवी जन्माचा उद्धार करण्याकरता करतुम अकर्तुम अन्यता करतुम ईश्वर सत्य ही पेक्षा ज्या मालकाचं सामर्थ्याची असती असे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारा थोर महात्मे जगद्गुरु तुकोबरे यांचा चार चरणाचा सरळ पद्धतीचा अभंग सेवेसाठी विठाला 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 अभंग तुकोबरायचा सर्वांना ज्ञात प्रसंग काय अवधान जास्ती सांगायची गरज नाही आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यात त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यात त्यातल्या त्यात बडवणी गावात देशाच्या सेवेत आणि वारकरीच्या सेवेत कुठंच कमतरता नाही ते गाव म्हणजे बडवणी गाव आहे देशाच्या सेवेतही महाराज बडवणीचं नाव नाही करायचं हाय मूठ बरच महाराज अहो जगाच्या पाठीवर महाराज दैवत म्हणून ज्याला पूजल्या जातं वारकरी संप्रदायात समाजामध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब पहिलं हेलिकॉप्टर जर कुठं उतरलं असेल तर या बडवणी गावामध्ये काय ख्याती आहे महाराज ही का बोलतोय महाराज याचं कारण आहे इथलची माती म्हणजे महाराज देशाची सेवा करणारी आणि महाराज वारकरी संप्रदायाची सेवा करणारी आहे म्हणून या बडवणीला कमी लेखायचं नाही नतमस्तक आहे ह्या माझ्या भूमीला विठाला प्रसंग जरी दुःखद असेल महाराज बोलायचं असेल तर महाराज डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही जगाच्या पाठीवर आई गेल्याच्या नंतर आईचं दुःख काय असतं त्या लेकीला विचारा
आईचं दुःख काय असतं त्या मुलाला विचारा, आणि आईचं दुःख काय असतं ज्याची पत्नी मेली ना त्या असणाऱ्या व्यक्तीला विचारायचं. आता कसं वाटतंय? संपूर्ण ऐश्वर्य एकट ठेवावं लागतं, एकाची पत्नी एकट ठेवावं लागतं. सर्वात मोठी संपत्ती आहे महाराज. तिन्ही मुलं असणारी देश सेवेमध्ये कार्य करतात, अशी असणारी पवित्र कूस माझी असणारी सौभाग्यवती वैकुंठवासी चंद्रकलाबाईजी नामदेवरायजी मुंडे आईसाहेबांचा आज वर्षश्राद्धाचा कार्यक्रम. त्यानिमित्ताने ही चिंतनाची सेवा आहे, तुम्हा माईबापाचा दर्शनाचा योग आहे. विनीत म्हणून असणारे आदरणीय प्रातस्मरणीय महाराज, त्यांनीही सुपुत्राला ज्यांनी जन्म दिला असणारे आमचे हरिभक्तपरायण आदरणीय नामदेवरावजी तुकारामजी मुंडे दादा, आणि त्यांचे तिन्ही सुपुत्र आदरणीय देशप्रेमी असणारे आमचे हरिभक्तपरायण मंचकरावजी नामदेवरावजी मुंडे, हरिभक्तपरायण देशप्रेमी असणारे संतरामजी नामदेवरावजी मुंडे, आदरणीय हरिभक्तपरायण देशप्रेमी असणारे श्रीकृष्णरावजी नामदेवरावजी मुंडे, हा समस्त मुंडे परिवार आणि एक कन्या महाराज, या चार असणाऱ्या बहीण भावंडांना महाराज आई गेल्याचं दुःख महाराज. खरं सांगू का, जीवनामध्ये सर्व जावं पण आई कधी जाऊ नये महाराज. आई गेल्याच्या नंतर महाराज मुलीचं माहेर संपतं, आणि आई गेल्याच्या नंतर मुलाली निवांतपणे आईला कुशीत गेल्याच्या नंतर झोपल्यानंतर जी सर्वात मोठं दुःख आईला पाहिल्यानंतर कमी होतं. आता या चारही असणाऱ्या भावंडाला आई नावाचं पात्र कधीच पाहायला मिळणार नाही. म्हणून आई शब्दाचा अर्थ आहे महाराज, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचाही आत्मा जी असते तिला आई म्हणतात. म्हणून आज चंद्रकला आई साहेबाचा असणारा वृक्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. विठ्ठल त्याच्यात पर्व काळ आहे महाराज. 29 असणारे महाराज वर्षामध्ये उपवास करावे, त्याच्यापैकी 5 पर्व काळ आहेत. माफी मागून बोलतो, विषय माझा थोडा बाजूला जरी असेल तर आज अमावस्या आहे महाराज, आणि ही अमावस्या म्हणजे साधी अमावस्या नाही आहे. कसली असती तर आमच्या सोबत येऊन बघा, संध्याकाळी फिरा, त्या अमावस्याचं महत्व काय असतं. अमावस्या पौर्णिमा आमच्या सोबत हिंडायचं. मग काय असतं, लोकाला देव कसा आठवतो, दिवसा नाही रात्रीचा आठवतो आम्हाला प्रसंग. म्हणजे साक्षात माझ्या मालकाचा 5 पर्व काळापैकी महाराज वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतल्याच्या नंतर महाराज माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. ही असणारी परंपरा आपली सनातन धर्माची परंपरा आहे. गुरुशिवाय अनुभव नाही. दीक्षा घेतल्याच्या नंतर 12 मास आहेत, आणि त्या 12 मासामध्ये महाराज 2 एकादशी, एका मासामध्ये 2 एकादशी. मास म्हणजे महिना. 12 महिन्यामध्ये 2 असणार, एका महिन्यात 2 एकादशी असतात. 12 दोन्ही 24, आणि 5 उपवास आहेत महाराज. त्याच्यापैकी एक पर्व काळ उपवास, 5 उपवास, हे 24 आणि हे 5 असे 29 उपवास सनातन धर्मवाद्यांना वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतल्यांना करावं लागत असतात. सोमवार पुन्हा वेगळा. त्या पर्व काळापैकी एक पर्व काळ आहे महाराज, उत्तम महाशिवरात्री पर्व काळ, तो माझा कालचा झाला. आणि या पर्व काळाला महाराज माझ्या महादेवाचा असणारं शिव आणि पार्वतीचा विवाह सोहळा ज्या दिवशी त्या स्थितीला स्थापन झाला, ती स्थिती म्हणजे महाशिवरात्री. नंतरचा असणार कांचीपुरीचा असणारा राजा सोमदत्त, इंद्र दरबारी असणारा तो नौकर, ही कथा नंतर. पण मेन असणारं कारण महाराज महाशिवरात्रीचा पर्व काळ, आणि त्या पर्व काळावर असणारं आई साहेबाचं देहावसान होणं म्हणजे महाराज येता कदाचित यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम. याला एक पुरावा देऊ शकतो. गेले दिगंबर ईश्वर हरिभूती, गेले दिगंबर ईश्वर हरिभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाये, राहिल्या त्या कीर्ती जगा. गेले दिगंबर ईश्वर हरिभूती,
आई साहेब गेले असेल, गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आठवण आहे मला. शरीरानं आई साहेब गेल्यात, चंद्रकला आई साहेब शरीरानं गेलेत मला. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचतत्वाचं हे असणारं शरीर आहे आणि या पंचतत्वातलं शरीर संपलंय. पण आई साहेबाच्या म्हणजे ज्याला तन्मात्रा रूपाने शास्त्रीय भाषेमध्ये याला तन्मात्रा म्हणतात. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पंचरूपाच्या असणाऱ्या तन्मात्रा रूपानं त्यांची आठवण राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. त्यांची आठवण याच ठिकाणी त्या ठोरून गेल्यात महाराज. माणसाचं शरीर जातं पण त्यांची कौन कहते हैं उनकी याद गए हुए आते नहीं. कौन कहते हैं गए हुए आते नहीं. अरे गए हुए तो आते नहीं लेकिन गए हुए की याद जरूर आती है. असं उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रकला आई साहेब आहेत. विठाला विठाला प्रसंग आज आई साहेबाचं वर्ष साध्याचं आणि या सर्व दर्शनाचा योग आमचे परिसरात आदरणीय परमार्थ प्रेमी वारकरी संप्रदायाचे थोड ज्येष्ठ असणारे सर्व गायक वादक वारकरी संप्रदाय सर्वाच्या चरणी नतमस्तक. मृदंगाचार्य आमचे बालगोपाल वारकरी शिक्षण संस्था त्यांच्याही चरणी नतमस्तक. आणि या गावामध्ये आनंद नगर या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मला आमचे जिवलग मित्र असणारे माझे आदरणीय सर्व क्षेत्रामध्ये धडाडीचं काम करणारे अर्जुनदादा आमचे लटपटे यांनी हा दर्शनाचा योग आणून करून दिला. हा मुंडे परिवार खरं सांगू का ज्याच्या नशिबात असतं त्याला भेटत असतं. पण असा जिवलग भेटण्यासाठी सुद्धा रात्रभर असणारी महाराष्ट्र राज्य परिवहनाची सेवा करून रात्रभर ड्युटी करून महाराज कीर्तनाला मला इथपर्यंत आणतात, इथपर्यंत कीर्तनाला येऊन बसतात. आई साहेबाचंही पुण्य असेल आणि यांची सुद्धा काही पुण्य असेल की या ठिकाणी संप्रदायाची सेवा करतात. हे सौभाग्य मला सर्व माईबापाचा अन्नदाचा योग असणारे अर्जुनदादानं केला. सर्वांना मनापासून धन्यवाद. माणसानं गेल्याच्या नंतर महाराज आता इथून पुढे असणारं मुलानं 3 प्रकारचं कर्म कधी सोडायचं नाही. ध्यानात ठेवा. जिवंत असणाऱ्यानं सुद्धा सोडायचं नाही आणि आई किंवा वडील गेल्याच्या नंतर महाराज कधीच सोडायचं नाही. त्यातले 3 कर्म. एक, आई वडील जोपर्यंत जिवंत असतील तोपर्यंत आई वडिलाची सेवा करा. दादा माऊली ज्ञानोबरायचं स्पष्ट म्हणणं आहे, स्पष्ट भाष्य आहे माऊली ज्ञानोबरायचं. सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी शरीरे लोन के जे. आई वडील म्हणजे कोण आहे दादा? आई वडील ज्याचे जिवंत आहेत ना बस त्याच्यासारखं मी म्हणतो कुंभाला सुद्धा जायची गरज नाही. आई वडील जिवंत असतील बस त्यांची असणारी सेवा करा, त्यांचं अन्न पाय धुवा, पायाचं पाणी प्या. कुंभाच्याही पलकडचं स्नान फुलकुंभापेक्षाही सर्वश्रेष्ठ असणारं पुण्य महाराज जगाचा मालक आहे. बोलू का? थोडं अलकड बोलतो. अहो जगाच्या 27 युग संपल्याच्या नंतर 28व्या युगाचा आरंभ करण्यासाठी ज्या महात्म्यानं तपश्चर्या केली त्या महात्म्याचं नाव आहे भक्त पुंडलिक. आणि त्या भक्त पुंडलिकानं कुणाची सेवा केली? अहो कुणाची केली बोला ना. चांगला प्रकारचा संदर्भ आहे. आई वडिलाच्या सेवेसाठी महाराज पुंडलिक रायानं महाराज आई वडिलाची सेवा केली. पहिली बायकोची केली होती महाराज. बरोबर आहे का? बरोबर आहे का? आपण करतोय चुकीचं आहे का? तुम्ही सुद्धा बायकोची सेवा करताय. बरोबर आहे का? आपण पुंडलिकाचे वंशजातले. आज हात वर करा. मी या असणाऱ्या बडवणी गावातले बायकोचं ऐकत नाही किंवा बायकोची सेवा करत नाही. साहेब तुम्ही देशाचे करताय. बरोबर आहे का? संपल्यानंतर आपल्या घरची करावं लागते का नाही? करावंच लागते महाराज. नाही करून जमतंय का? अहो महाराज आपण संत वाङ्मयातले अनुयायी आहोत महाराज. विनोदानं नाही सिद्धांतानं सांगतो महाराज. पुंडलिक रायानं पहिला असताना साधूची भेट झाली महाराज. आणि साधूची भेट झाल्यानंतर ए पुंडलिक राय पुंडलिका अरे काय करतोस तू? अरे ज्यांनी जन्म दिला, ज्या आईच्या पोटी तू जन्म घेतला, ज्या वडिलांच्या असणाऱ्या हाताला हात धरून संस्कारानं तू असणारा इथपर्यंत येऊन पोहोचलास आणि त्यांना पाठीमागं ओढत चालतोस, पत्नीला खांद्यावर घेतोस. पुंडलिक रायाचे डोळे उघडले.
मग आता काय करू? बस इथून पुढे बस आई वडिलांची सेवा कर. एवढी सेवा केली महाराज. जगाच्या पाठीवर माझ्या पांडुरंग परमात्म्याला पुंडलिकाच्या भावार्था मुकुळी होणी झाला येता. देवाला द्वारकेहून द्वापार युगाचं गोकुळाहून द्वारकेहून महाराज त्या ठिकाणी माझ्या पांडुरंगाला पंढरपुराला 27व्या युगाचा पूर्णविराम केला आणि 28व्या युगाचा आरंभ करून माझा मालक जम्बूद्वीपामध्ये येऊन थांबला. तो मालक म्हणजे महाराज माझे पंढरपूरचे पांडुरंग परमात्मा आहे. हे जर कशाने आले असतील याचं ज्वलंत उदाहरण आहे आई वडिलांची सेवा. विठाला महाराज. म्हणून माऊली ज्ञानोबा रे म्हणतात सकळ तीर्थाची धुरे. आई वडिलाची सेवा म्हणजे बस. संस्कृत साहित्यामध्ये मी बोलत असताना सतत सांगतो मातरम बितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवता. आई वडील म्हणजे साक्षात देव आहेत दादा. आणि यांची सेवा करा, यांची सेवा करा महाराज. बघा वेद उघडून बघा. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव. त्वमेव माता आईच म्हणले, त्वमेव पिता आई आणि वडीलच पहिला शब्द आहे. मातृ देव भव, पितृ देव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. कुठं म्हणलंय का महाराज अतिथी देव भव पहिल्यांदा? नाही. आई आणि वडील म्हणजे बस साक्षात असणारे ती देवाचे रूप असतात. देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही. त्यांनी निवडलेलं खातं ते म्हणजे आई आणि वडील आहेत. यांची सेवा करायला शिका. धन्यवाद या तिन्ही चारही भावंडाला की चंद्रकला आईसाहेबाचं वर्षश्राद्ध एवढ्या थाटामाटात एवढे वारकरी. आज एकही गाव नाही की तिथं महाराज सप्ताह नाही, एकही घर नाही की जिथं असणारा कार्यक्रम नाही. पण एवढ्या दाठी वाटीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा एवढं भव्य आणि दिव्य स्वरूपाचं निवेदन करून दिलं. आणि एवढे वारकरी माझे चंद्रकला आईसाहेबाच्या श्राद्धाला येतात. याला समजून जायचं आईसाहेबाचं असणारं आहे सौभाग्य कसं असेल आणि त्यांची सेवा कशी असेल. विठाला जिवंत असेपर्यंत आई वडिलाची सेवा करा दादा. शास्त्र सांगतो जीवितो वाक्य करणात मृताय भुरी भोजनाय गयायाम पिंडदानस्य इति पुत्रस्य पुत्रता. दादा ही पुत्राचं 3 प्रकारचं कर्म आहे. जिवंत असेपर्यंत आई वडिलाची सेवा करा. जिवंत आहेत ना तोपर्यंत जीवितो वाक्य करणार. आणि ज्यांनी सेवा केली ना तुकोबराय स्पष्ट म्हणतात दादा मला त्यांच्याच खरं सांगू का आई वडिलाची जेव्हा ज्यांना सेवा घडली ना, ज्यांनी भक्तांनी ज्या असणाऱ्या पुरुषांनी ज्या संतांनी ज्या व्यक्तीनं सेवा केली त्यांची मला सेवा करू दे. आणि त्यांची जर सेवा मला घडली तर त्याच्यासारखं भाग्य माझ्या कुणा ठिकाणी येईल. तरी माझ्या दैवा पालना तरी माझ्या दैवा पालना जर मला सेवा घडली तरी माझ्या दैवा पार नाही. आणि त्यांची सेवा तुकोबराय म्हणतात मला घडतो का म्हणे मज घडो त्यांची सेवा घडावी ज्यांनी आई वडिलाची सेवा केली ना त्यांनी. हो गय का हो देव? होय देऊ गय का? देव बाजारचा भाजीपाला
नाही हो, नाही नाही, बिलकुल नाही राजा हो. अहो महाराज, आमच्यासारखे माणसं जरी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचण्याचं काम सुद्धा आमचा मालक करतो महाराज. आणि आम्ही तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतो आमच्या आईवडिलांच्या आशीर्वादानं. आणि आम्ही आमच्या आईवडिलांची सेवा करतो म्हणून इथपर्यंत येऊन पोहोचतो महाराज. खरं सांगू, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबासारखा आणि ज्या भगवान बाबाच्या कुळात जन्म भेटला ना महाराज, भाग्यवान समजतो की बाबा की आम्हाला भगवान बाबाच्या कुळात जन्म भेटलाय. का? अरे एकरभर एका एकर लेख असणारा एक एकर एका पण लेकर शिकवा हा वसा जर कोणी शिकवला असेल तो असणार ऐश्वर्य संत भगवान बाबानं. म्हणून तोच वसा तुमच्या असणाऱ्या बडवणी गावानं ते एकर लेकर साहेबानं तोच वसा सांभाळला आणि तोच वसा आज आपण पुढे ठेवतो. आणि त्या वशानं पुढे गेल्यामुळं आज तुमच्या देशाच्या सेवेमध्ये असणारे माझे जय हिंद असणार महाराज. महाराष्ट्र इंडियन आर्मी पोलीस, महाराष्ट्र पोलीस म्हणून जवळपास 800 ते 900 असणारे माझे तरुण असणारे देशप्रेमी असणारे या बडवणी गावचे सेवा करतात. याला म्हणायचं आईचं कुश आणि आईचं पुण्य. विठाला एवढं सोपं नाही मला. एका गावात एक नोकरदार नसतो मला. तुमच्या गावात किती म्हणले अर्जुन भाऊ तुम्ही? 250 मिलिटरी मॅन, 42 डॉक्टर, MBBS MD 42, 250 फौजी इंडियन आर्मी. मी असं ऐकलं बरं की डकीमध्ये 800 ते 900 असणारी इंडियन आर्मी आणि पोलीस आहेत महाराज. सगळं मिळून आकडा जवळपास काय कमाल आहे महाराज ताकद. गावची संख्या तरी किती आहे प्रश्न आहे. गावची संख्या किती आहे? मला तुमच्या इथे यायचं नाही बरं का. ग्रामपंचायत लढवायला म्हणतात हे महाराज काय पाहिलं शास्त्री, यायचं नाही. गावची संख्या जरी 2-3 हजार तरी असेल. 2-3 मतदान पोलीस पाटीलच आहेत तुम्ही. हो नामदेव दादा बरोबर आहे का? तुम्ही पहिलेच पोलीस पाटील आहेत महाराज. हा 90ला होतात ना साहेबांनी पोलीस पाटील केले महाराज. काय ख्याती असेल खरं. ज्याला साहेबाचा आणि भगवान बाबाच्या आणि मोतीराम महाराज माधव मामाचे आशीर्वाद लाभले ना ते असणारं कुटुंब म्हणजे सौभाग्यवान असेल. विठाला जिवंत असताना आई वडिलाची सेवा करत कोपराय म्हणतात त्याची मी सेवा करेन माझ्या दैवाला पार नाही. जीवितो वाक्य करणार शास्त्र सांगतोय महाराज. आई किंवा वडील गेल्याच्या नंतर दुसरं कर्म महाराज जिवंत असेपर्यंत आई वडिलाची सेवा करा. हे पहिलं कर्म पुरुषाचे मुलाचं आहे. दुसरं कर्म आहे महाराज पुत्राचं. आता दुसरं कर्म नीट आहे का? मृताय भुरी भोजनाय. आई किंवा वडील गेल्याच्या नंतर महाराज, आई गेल्याच्या नंतर महाराज मातृगयेमध्ये जाऊन आईच्या नावानं पिंडदान करा. मृताय भुरी भोजन. आईच्या नावानं असणार महाराज ज्ञानदान आणि अन्नदान करा. वडील गेले असतील तर त्यांच्या नावानं ज्ञानदान आणि अन्नदान करा. हे समस्त असणारा मुंडे परिवार तिन्ही चिरंजीव मंचकराव, संतराम आणि श्रीकृष्ण आणि कन्या आईच्या नावानं महाराज. आणि यांना असणार वर्चस्व म्हणून महाराज छात्र चांबर म्हणून आमचे नामदेवराव पोलीस पाटील आहेत. या चारही भावंडांना आपल्या आईप्रीती असणारी भावना मृताय भुरी भोजनाय. माझ्या वारकरी संप्रदायाचे पाईक असणारे प्रचारक असणारे सेवा करणारे वारकरी बांधव आणि गावकऱ्यांना महाराज आईच्या प्रित्यर्थ ज्ञानदान आणि अन्नदान हे दोन्ही प्रकारचं कर्म आज हे करतात. दुसरं कर्म यांना प्राप्त झालं. आता तिसरं कर्म यांनी करावं. आता इथून पुढे तिसरं कर्म पुत्रानं करावं. तिघांना सांगतोय ध्यानात ठेवा. आई गेल्याच्या नंतर गयायाम पिंडदानश्च. गयेमध्ये जाऊन त्यांचं पिंडदान करावं लागतं. आता इथून पुढे त्याच्यामध्ये गयेमध्ये 2 प्रकार. आई गेल्याच्या नंतर मातृगयेमध्ये जाऊन बिहारमध्ये मातृगया आहे त्या बिहारमध्ये जाऊन महाराज आईच्या नावानं पिंडदान करा. आणि वडील गेल्याच्या नंतर ज्याचे वडील गेले असतील ना त्यांनी पितृगयेमध्ये जायचं आणि पिंडदान करायचं. महाराज हा दंड काय पोराबा सांगतो. ज्यावेळेस असणारा महाराज प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये दशरथाचं असणारं ज्यावेळेस दशरथाची इहलोकातली यात्रा पूर्ण झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र महाराज गयेमध्ये गेले होते. आणि विधी करत असताना महाराज एक नियम आहे. कर्माचं कर्मानुगो गच्छति. कर्म खूप अवघड आहे. किम कर्म येते कवयो पेत्र मोहिता.
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षे शुभात. कर्म कोणतं चांगलं आणि कोणतं वाईट आहे अर्जुनानं प्रश्न केल्याच्या नंतर कर्म सोपं नाही. कर्म करत असताना दादा कर्माची गती खूप अवघड आहे महाराज. विहित कर्म आणि निषिद्ध कर्म, चांगलं आणि वाईट. पण कर्म करत असताना श्राद्ध कर्म करायचे, नित्य नैमित्तिक ग्राम्य आणि प्रायश्चित हे कर्माचे प्रकार आहेत. पण त्याच्यामध्ये असणार श्राद्ध कर्म करत असताना 12च्या आत श्राद्ध कर्म केलं जातं. आपण पिंड पाडतो नदीवर गंगेवर, बरोबर आहे का? तो किती वाजता पडतो? 12च्या नंतर आहे का 12च्या अगोदर? 12च्या अगोदर. 12च्या अगोदर पिंड द्यावा लागत असतो, तरच महाराज त्याचा उद्धार होत असतो. विधी आहे, कर्माची विधी आहे महाराज. गयेमध्ये गेल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र साहित्य आणायला गेले आणि साहित्य आणायला गेल्याच्या नंतर वेळ लागला प्रभू रामचंद्राला. आणि पुरोहितानं सांगितलं, सीतामा साहेब तुम्ही तुमच्या सासऱ्याच्या नावानं मामाजीच्या नावानं पिंडदान देताय. 12ची विधी होते, 12च्या नंतर तुमच्या असणाऱ्या सासरे बोला पिंडदान देता येणार नाही. म्हणे आता मालक तिथं रामचंद्र प्रभू तर तिकडे गेलेत, काय करू? तुम्ही संकल्प सोडा, पिंडदान तुम्ही करा. चालतं का? देवबापाने सांगितलं नक्की चालेल. महाराज त्या ठिकाणचे असणारी नदीतलं पाणी आणलं, त्या ठिकाणचा असणारा पिंड तयार केला, त्या ठिकाणचं झाड असणारं गाय होती, सगळे पुरोहित होते महाराज. चारीच्या साक्षीनं सीतामा साहेब गेल्या, त्या नदीतलं पाणी आणलं, पिंड तयार केला आणि असणारा श्राद्ध कर्म सुरू झालं. आणि श्राद्ध कर्म झाल्याच्या नंतर सांगता झाली आणि घास असणाऱ्या महाराज गाईला सुद्धा खाऊ घातला. आणि दुसरा असणारा पिंड त्या ठिकाणी गयासुर नावाचा दैत्य होता आणि त्या गयासुराचा वध माझ्या भगवान विष्णूनं केला होता आणि तिथं पद ठेवलं होतं. म्हणून तिथं असणारा पाया आहे आणि त्या पायावर जाऊन हा असणारा पिंड जो केलेला असतो ना, असणारा कणिकीचा पिंड केलेला असतो, तो पिंड असणारा अंगुठ्यावरून सोडायचा आणि त्या असणारा पायावर टाकायचा आणि दुधाची धार तिथं टाकायची. साक्षात माझ्या विष्णू भगवंताचे पद दिसतात आणि तो पिंड त्याच्यावर सोडल्याच्या नंतर तो असणारा घास माझ्या असणाऱ्या त्या व्यक्तीला त्या दरबारात जाऊन भेटतो आणि त्यावेळेस आपला असणारं त्या ठिकाणचं पिंडदान विधी पूर्ण होत असतो. विधी पूर्ण झाला आणि तितक्यात देवबाप्पाचं दर्शन घेतलं आणि सीतामा साहेब मोकळ्या झाल्या. तितक्यात प्रभू रामचंद्र आले. आल्यानंतर सांगितलं, देवा कर्म करा माझ्या वडिलांचं. ते म्हणे, रामा हे देवा, अहो तुमचं असणारच तुमचं वडिलांचं कर्म विधी होत होता, वेळ समय झाला होता. सीतामा साहेबांना तुमचं वडिलांचं श्राद्ध कर्म केलं. कस काय? काय पुरावा? सीतामा साहेबांना सांगितलं, ज्याच्यासाठी पिंड बनवत होते त्यावेळेस या असणाऱ्या नदीचं पाणी घेतलं, बोलवा. सीतामा साहेबांना सांगितलं, मी जर माझ्या असणाऱ्या सासऱ्याचा असणारा श्राद्ध कर्म मनापासून केला असेल तर साक्ष दे. महाराज ती असणारी नदी फाल्गु नदी त्या ठिकाणी, कोणती? शरयू फाल्गु नदी आहे. कोणती नदी आहे? फाल्गु नदी आहे. शरयू अयोध्येमध्ये आहे. फाल्गु नदी महाराज, फाल्गु नदी बोलली नाही आणि सीतेनं शाप दिला, मी माझ्या सासऱ्याचं श्राद्ध करत असताना तुम्हाला साक्ष देत नाहीयेस. इथून पुढे जर तू उघडी वाहिलीस तर तुझ्या किडे पडतील. आजूकही तिथल्या नदी वरून वाहत नाही, ती पाण्यातून म्हणजे वाहूतून वाहते दादा. आणि ती जर असली उघड वाहिली की आजही तिथल्या असणाऱ्या फाल्गु नदीमध्ये किडे आळ्या पडतात. ही सीतेचा पहिला शाप. विठाला विठाला सीतेनं पहिला शाप दिला. आजूकही कोणी गयेला गेलात तरी ब्राह्मण सांगतो असतो, गंगेमधले वाहू काय करा, बाजूला सारा आणि त्यातलं पाणी घ्या आणि पुन्हा ते असणारी वाहू पुन्हा तिथला खड्डा बुजून टाका. मी गेलो होतो, मी नाही बुजला. मी माझ्या आई वडिलाला घेऊन गेलो होतो, मी नाही बुजला. खरंय का बघावं. आता माझं वयच आहे ना खरंय का खोटंय बघण्याचं. आता तुमच्यासारखं वय झालं तर मग हा हे खरंच आहे म्हणायचं का? म्हातारपणी आपली ताकद नाही. बघितलं महाराज, अक्षरशः मी पिंडदान आई वडील आजोबा आजी आजीचं पिंडदान असणाऱ्या वडिलांना केलं आणि केल्यानंतर पाहिलं आणि पिंड संपले, विधी संपल्याच्या नंतर त्या खड्ड्यात गेलो तर अक्षरशः मला त्या किडे पडलेले दिसले. म्हणजे काय सीतेमा साहेबाचा पहिला शाप. दुसरं कर्म करत असताना सांगितलं, ही असणारी गाय आहे, ही
पिंडदान करत असताना एक घास असणारा पिंड मी तुमच्या असणाऱ्या वडिलाच्या नावानं गाईला दिलाय. गाईला विचारलं काय? प्रभू रामचंद्राने विचारलं खरंय का सीतेनं पिंडदान दिले? तुम्ही काय घास खाल्लाय का? गायीनं सुद्धा वाचा फुटली नाही. मला गाय सुद्धा गप्प बसली. गायीला सुद्धा माझ्या सीतेनं शाप दिला, आजपासून तू तोंडानं अभक्ष भक्षण करशील, तू तुझ्या तोंडानं विष्ठा भक्षण करशील, तोंडानं अपवित्र असशील, पाठीमागलच्या अंगानं पवित्र असशील. म्हणून गायीचं दर्शन घेत असताना पाठीमागलच्या बाजूनं घ्या, कारण गाय पाठीमागून पवित्र आहे, कारण सीतेनं दिलेला शाप आहे. विठाला 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 विठाला. दोन, नदी बोलली नाही, गाय बोलली नाही, आणि तिसऱ्यांदाच सांगितलं महाराज, देव बाप्पा पुरोहित करणारे, याज्ञ कर्म करणारे तुम्ही तरी होता ना. ती म्हणे सीता नदी बोलली नाही, जगन्माता नदी सुद्धा बोलली नाही, गाय सुद्धा बोलली नाही, मी तरी कसा बोलू? सीतेनं त्यांना सुद्धा शाप दिला, कितीही संपत्ती प्राप्त झाली तर तुमचं पोट कधीच भरणार नाही, तुम्ही मागतच चालता. देव बाप्पाला 1000 रुपये द्या. इथं नाही देव बाप्पा आहे, देवा माफी मागून बोलतो. तुमचं माझं सारखंच आहे महाराज. मला 15 दिले तरी वाटतंय 17 द्यावा. तुम्ही मी सारखीच भाव की महाराज. अर्जुन भाऊ म्हणजे जेवढे देतील तेवढे घ्या, बाकीचं मी देतो. ही तुमचं माझं सारखंच आहे. सीतेनं शाप दिला, तुम्ही कधीच संतुष्ट राहणार नाही. देव बाप्पा आपल्याला किती दिलं संतुष्ट वाटतंय का? हे तो उग उग घरचं सांगा. आपल्याला दूध दिलं तर असं वाटतंय ताक आहे का? ताक दिलं तरी वाटतंय थोडं तूप आहे का? देवा खरंय का खोट? मी तुमच्यावर बोलत नाही बघा, माझं बी तसंच आहे. फक्त एवढंच की तुम्ही भटपण करता आणि मी कीर्तन करतो महाराज, आणि मला भटपणातलं बी येतंय देव बाप्पा बरं का. हरी ओम. स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ति नस्तारिष्टो अरि स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिष्टो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पति दधातु बृहदश्वां मरुतः पुष्णिमातरः शुभंगा वानो विदते खुजगमयः अग्निजीवा मनवः सूर चक्षुषो. बरोबर आहे ना? अगदी जमते भावकी आहे. आणि खरं सांगू तुम्हाला, मला हे जमतंय. उगा लोक कमी पैसे द्यायला लागले म्हणून हे सोडले देवा. किती बी ताणलं रात महाराज, मी पहिले यज्ञ करायचो, डोळे फोडायचो, दिवस दिवस महाराज यज्ञ कर्म करायचो, संध्याकाळी 1000 रुपये. डोळे काय झर झाले, अगोदरच ओरिजिनल कलर. पुन्हा त्यात असलं काम करायचं म्हणजे 7-8 वर्ष ऋषिकेशला घासले महाराज मी. कर्मकांड 2-3 वर्ष देवा घासले. म्हणलं हे काय बरं नाही इकडे. पुन्हा इकडं आलो, आणि पुन्हा महाराज साहेबाची कृपा, भगवान बाबाची कृपा, MA गोल्ड मेडलही आलो, PhD गोल्ड मेडलही आलो, नेट झालो, सेट झालो, GRF झालो, आणि प्राध्यापक झालो महाराज. काय कमी आहे महाराज? खरं सांगू का, सेवा मनातून आई वडिलाची करा, काहीच कमी पडत नाही. याचं ज्वलंत उदाहरण आजचा परिवार आणि माझ्याकडे बघा. विठाला विठाला आईच्या नावानं सीतेनं शाप दिला, तुम्ही असंतुष्ट राहता. तिसरा शाप सांगितलं, मालक जुमी म्हणताल ते ठीक आहे, काही अडचण नाही. शेवट असणारा महाराज, फाल्गु नदीच्या पलकड गेल्याच्या नंतर जर कोणी गयेला गेला असताल, फाल्गु नदी पलकड गेली आणि फाल्गु नदीच्या पैलतीराला गेल्यानंतर साक्षात माझ्या दशरथानं स्वतःचा हात वर केला आणि हात वर करून सांगितलं, रामा अरे मा तुझ्या असणाऱ्या धर्मपत्नी सीतेनं श्राद्ध कर्म केले, हे बघ हे मला पिंड मिळालाय. अजूनही तिथं दशरथाचा हाताचं मंदिर आहे. गंगेच्या पैलतीराला गेल्याच्या नंतर माझ्याकडे सगळे पुरावे आहेत महाराज. माझ्यावर विश्वास ठेवू नका, शास्त्रावर विश्वास ठेवा. तुका म्हणे नाही, तुका म्हणे नाही विश्वास द्या म्हणे, तुका म्हणे नाही, तुका
तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी आणि पहावे पुराणे विचारून विचारा पुराणाला की हे खरंय का खोट आहे. खरं सांगतो महाराज कधीही अनुभवजन्य ज्ञानानं बोलावं महाराज. हा न तो प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी अपितु प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी प्रमाणाच्या द्वारा वस्तूची सिद्धी करावी. महाराज कायदा कोर्ट सुद्धा सांगते जिथं असणारे तुमचे कानून सबूत मागता है जबान नाही विठाला असणारा संदर्भ दिला आणि सांगितलं महाराज दशरथानं पिंड माझ्या ठिकाणी दिलंय आणि म्हणून हे तिसरं कर्म आहे महाराज पुत्रानं करावं. आणि हे 3 कर्म महाराज जाऊन आई गेली ना आता तिन्ही बांधवांना आणि पिताजीनं काय करायचं मातृगयेमध्ये जायचं आणि तुम्ही तिघांना आईच्या नावानं दादा आणि पिंड द्यायचा. आणि त्या दिवशी महाराज आपलं असणारं शास्त्रात ऋण आहे महाराज मातृऋण पितृऋण जन्मभूमी ऋण हे ऋण फेडण्याची वेळ इथंच असते. म्हणून आज या मातृऋणातून मुक्त होण्यासाठी महाराज म्हणून माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन चिरंजीवानं केलं पाहिजे. पिंड पदावरी दिला आपुली ऐसे करी माझे झाले गयावर जल आणि फिटले पितरांचे. आणि खरं सांगू का ही सर्वात मोठी भक्ती महाराज स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. आई वडिलांची सेवा म्हणजे साक्षात देवाची सेवा आहे आणि ही करतायत महाराज मनापासून धन्यवाद यांना. मग महाराज मग अशाच ही एवढं ज्ञानदान असले चांगले लेकर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी दादा कारणी देवाच्या कारणी यांचा असणारं सत्कर्म लागतं दादा. आणि एवढं ज्ञानदान एवढं अन्नदान एवढा समाज लोकाला महाराज स्वतःसाठी वेळ नाहीये दुसऱ्यासाठी कधी वेळ द्यावं. बघा एवढा भव्य आणि दिव्य समाज एवढ्या उन्हातानाचं एवढ्या पटांगणामध्ये मी पुण्याहून येऊ शकतोय तर महाराज गावातले का नाही येणार महाराज. इतकं मी माझ्या पुण्याने येत नाही तर या आईसाहेब सौभाग्यवती आहे जाणं हे सुद्धा महाराज एक परमभाग्याचं आणि महाराज पतीवरतीचं लक्षण आहे विठाला. मरण भेटावं किंवा आम्ही चांगल्या प्रकारच्यानं जगावं आम्ही काय करावं 2:30 वाजलेत सांगा तरी. आपलं तो जे काय देव करुणी खावा आपला तो देव करुणी खावा आपला तो देव करुणी खावा आपला तो तो
सांगा हो, मग आम्हाला सुद्धा चांगलं मरण यावं किंवा आम्हाला सुद्धा सद्गती प्राप्त व्हावी, मग आम्ही काय करावं? खूप बरं स्पष्ट म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा. दादा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देव करून घ्यावा. देव करून घ्यायचं म्हणजे काय करायचं होय? आता मी बी वसुदेव आहे का? घेता का करून? तुम्हाला तुमच्या घरी बसवतो का? मला नाही. देव करून घ्यायचा म्हणजे आतापर्यंत महाराज आपण संसारिक होतो, आपलं मन संसारात रमत होतं. आतापर्यंत मन आपलं लेकरा बाळात शेतीवाडीमध्ये अडकत होतं दादा. आता आपलं मन आपलं असणारं काय करायचं ते असणारं मन आपल्या देवाकडे वळवायचं आणि देवाच्या नावाची असणारी माळ कंठी मिरवा तुळशी, कंठामध्ये असणारी महाराज गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घालायची, अनुग्रह घ्यायचा आणि रोज भगवंताचं नामचिंतन करायचं आणि स्वतःचा काळ असणारा काळ सार्थक केला त्यांनी. आपला काळ दादा असणारा काळ जाऊन येदी वाया चिंतो विठोबाच्या पाया. काळ सारा वाचिंतने, काल सारा वाचिंतने, एकांतवासी गंगाधारे, एकांतवासी देवाचा पूजने, देवाचा पूजने, युक्ताहार विहार, युक्ताहार युक्ताहार विहार, युक्ताहार काल सारा वाचिंतने, एकांतवासी गंगाधारे, देवाचा
देव आपलासा करायचं म्हणजे काय म्हणत बस आपलं मन त्याच्यात अडकलं पाहिजे मला वाजवा टाळी म्हणायची वेळ आलीच नाही पाहिजे मला टाळी वाजवा म्हणलं की आपण जीव आहेत महाराज काय देव आपण आपलासा केला नाही महाराज आम्हाला भजन चालू झालं की वाटतं की आता कधी जावं समजायचं देव आला आपल्याकडे आपली देवाच्या ठिकाणी मन लागलं दादा तीर्थक्षेत्र असेल यात्रेला लोक निघाले की असं वाटतं की आपल्याला जरी नाही झालं तरी आमच्या नावानं हुंडी टाकावं मला की 101 रुपये 501 जरा समजायचो महाराज आपला तो एक देव हृदयात आला महाराज कोण म्हणतं महाराज पंढरपूरला जावं लागतंय अहो पंढरपूरचा मालक महाराज बडवणीत आनंदनगरात येत नाही कोण म्हणतं येत नाही येऊन बघा महाराज अहो अनेक पुरावे आहेत महाराज ज्याशी नाही हात पाय त्याने करावे ते काय त्याच्यासाठी देव आला ओ मालक देव बाप्पा खरंय का खोटंय सुख येतो घरा नारायण लगती सायाचं जावे वनंतरा ठाईचं बैसोने करा एक चित्त आणि आवडी आनंद बस अहो महाराज अहो ते गोपाळ बाल गोपाळ काय अवस्था होती महाराज जगाचा मालक त्यांच्यासाठी देव त्यांनी आपलासा केला होता ओ महाराज त्या मधुबनामध्ये आणि खरं सांगू का देव भक्ताचाच आहे देव वाटतं का तुम्हाला वाटतं का देव बायकोचं देव साडूचा नाही कोण सांगितलं महाराज अहो महाराज बायकोन नवऱ्याला जेवाय वाढल्यानंतर कोण ताटावरून उठून जात आहे का अय बाशीराव जात आहे का अर्जुनराव बायकून जेवायला ताट लावले महाशिवरात्रीची असणारी बारस सोडायला बसले महाशिवरात्रीचा उपवास सोडायला बसले उठून जाते का कोण जाते बर काय अडचण मी जाईल का तुम्ही म्हणता तुझं कसं आहे मी सुद्धा जाणार नाही पण महाराज आमच्या भक्तासाठी देवानं ताट सुद्धा सोडलं महाराज त्या भक्ताचं नाव आहे देव आपला सका आपुला तो एक देव करूनी घ्यावा ज्या भक्तानं माणूस नाही त्या पशुचं नाव आहे महाराज हत्ती आणि त्या हत्तीचं नाव आहे गजेंद्र आणि ते गजेंद्र महाराज गजेंद्रानं भावकीवर विश्वास बायकोवर विश्वास ठेवला पोरावर ठेवला पाहुण्यावर ठेवला गावावर ठेवला बायको काय म्हणली गजेंद्राची आता म्हातारपण झाले काय करायचे ह्याला जाऊ द्या सुना बाळा तर म्हणले म्हाताराला ताप देत होतं जाऊ द्या तिकडं सुना बी निघून गेली बायको निघून गेली भाऊकी म्हणजे अरे त्याच्या घरचेच निघून गेले आपण कुठं ताण घ्यायचा चला पाहुणे म्हणले अरे भाऊकी गेली पाहुण्यानं तरी कव्हर गावात राहत ती बिचारा गाव पाहुणे राव अख्खे निघून गेले गजेंद्राचे डोळे उघडले अरे आयुष्यभर तरुणपणात असणार रक्त आठवलं यांच्यासाठी संतती संपत्ती कमवून ठेवली गजेंद्राचे डोळे उघडले ए देवा इथून पुढचं आयुष्य माझं तुझ्या चरणावर असेल एकदा मला या असणाऱ्या दुःखातून सोडव कमळ पुष्प महाराज त्यांनी काय केलं एक असणारं फूल त्या सोन्यामध्ये घेतलं या जगाचा असणारा नियंता ब्रह्मांड चालक नायक जर कोण असेल त्यांनी माझी सोडवण करावी आणि पुष्प आकाश मार्गाने सोडलं महाराज आणि माझा असणारा देव वैकुंठामध्ये लक्ष्मी आई साहेबांसमोर रुक्मिणी समोर जेवायला बसले होते आणि पहिलाच घास तोंडात जाणार इतक्यात महाराज फूल देवाच्या समोर पडलं आणि महाराज माझ्या जगाच्या मालकानं महाराज कबीर महाराज त्याचं वर्णन करतात महाराज हातातला घास तिथं टाकला किती देव वेगानं पळाले असतील विज्ञानाला सुद्धा अजूक शोध लागला हो शब्द वैकुंठात उच्चारला आणि ती शब्द मृत्यू लोकात गजेंद्रापाशी विचारला ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज आगे गोली चलत पीछे होत आवाज हो शब्द वैकुंठात आणि ती शब्द ज्या ठिकाणी गजेंद्र अडकलाय मगरीनं पाय धरलाय तिथं माझा देव पळतो दृष्टांत दिला बंदुकीच्या गोळीचा गोळी पुढे निघून जाते 8047 मधली गोळी पुढे निघून जाते आवाज कुठं होतो साहेब पाठीमागं गोळी कुठं जाते पुढे तसा देव हा शब्द बायकोपाशी वैकुंठात उच्चारला आणि ती शब्द महाराज माझ्या गजेंद्रापाशी आपुला तो एक देव करून घ्यावा विठाला
आपला सुद्धा काळ महाराज काळ सारावा चिंतन चिंतनात काळ जावा लागत असतो. एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. महाराज नेम तुमच्या जीवनामध्ये करा आणि खरं सांगू का हा जर नेम तुमच्या जीवनामध्ये केला ना तर जगाच्या पाठीवरचा मालक नाही मालकाचा जरी मालक आला तरी तुम्हाला काही करू शकत नाही. महाराज देव आपलासा केला त्या मालकाचं नाव जगद्गुरु तुकोबर आहे. काय सामर्थ्य असं. रामेश्वर शास्त्री सारखा व्यक्ती प्रचंड विद्वान दशग्रंथी असणारे रामेश्वर शास्त्री किती विद्वान असतील. दशग्रंथी 6 शास्त्र 4 वेद 6 शास्त्र जनते मुखोद्गोत आहेत. बोलत असताना अग्नी यज्ञामध्ये आहुती देत असताना अग्नी प्रज्वलित करत असताना कधी अग्नीची जरूरत पडली नाही. यज्ञाद्वारा महाराज असणाऱ्या आहुती टाकत असताना किंवा यज्ञ प्रज्वलित करत असताना ज्या रामेश्वर शास्त्रीनं रुच्याच्या द्वारा मंत्राच्या द्वारा मंत्रात त्रायत इति मंत्र रुच्यते इति रुचा हा असणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी रुचेचं उच्चारण केलं मंत्राचं उच्चारण केलं आणि त्याच्यावर अग्नी प्रज्वलित करायचा ते सामर्थ्य रामेश्वर शास्त्रीचं. आणि त्या रामेश्वर शास्त्रीजीनं सुद्धा तुकोबरायच्या चरणावर नतमस्तक केलं आणि सांगितलं. एक काळ तुकोबरायांना विरोध करणारे रामेश्वर शास्त्री अधिकार कळाला तुकोबरायचं पाहिलं अधिकार कळाला आणि खरंच तुकोबराय म्हणजे साधी व्यक्ती नाहीये. तुकोबराय काय त्यांनी स्वतः एक अभंग लिहिला. तुका विष्णू नाही तुका विष्णू नाही रामेश्वर शास्त्री. मी एवढा प्रचंड विद्वान शास्त्री आचार्य झालेलो आहे. माझं सामर्थ्य एवढं अलौकिक आहे मोठं दिव्य आहे. तुलना तुकोबरायचं मापलं तुकोबरायला आणि रामेश्वर शास्त्रीजीनं प्रमाण दिलं. तुकोबराय तुकोबराय नाहीये तुकोबराय व्यक्ती व्यक्ती नाहीये तर तुकोबराय साक्षात असणारे विष्णूचे अवतार आहेत. तुका विष्णू नाही तुझ्या तुकिता तुलने ब्रह्म तुका ब्रह्म तुका रामेश्वर शास्त्री आरती लिहितात. आरती तुकिता तुलनेशी ब्रह्म तुखासी आले. तुकोबरायच्या रूपानं साक्षात ब्रह्म आले साक्षात विष्णू आले. महाराज ही कशाची ताकद आहे स्पष्ट आणि स्पष्ट. आपुला तो एक
देव करून यांनी देव आपलासा केला म्हणून मला एक सांगाव, जर तुमच्या घरच्याने सांगितलं 8 दिवस गावात यायचं नाही किंवा 8 दिवस हौदात बसताल का? हो बडवणी बसताल का? बरं मी जर म्हणलं माझ्यासोबत 4-8 दिवस गावाला चला, येताल का? तुमचं लव्ह मॅरेज असेल मग वैतागलं असेल होय की? खानदानी घर चांगलं असावं, मला बायको लेकर मनाजोगे असावं, तर खडगत संपत्ती असावी, ती येत असतोय माझ्यासोबत. तुहा काय भरोसा, सकाळी धर्मापुरीत तर संध्याकाळी बडवणीत, उद्या सकाळी पुण्याला. तुझा खायचा बी भरोसा नाही आणि तुहा जायचा बी भरोसा नाही, आणि तुझ्यासोबत येऊ काय फायदा आहे? आमच्या पशी महाराज नारळ फुलन बुक्कन लय झाला हार एवढं महाराज. तुम्हाला 2च हार असतील, एक तर तुमच्या लग्नातला आणि दुसरा शेवट जाताना. सकाळीच अर्जुन भाऊ म्हणले कुदरीत आलो मी जाता थोड्या वेळ बसावं. ते म्हणे शास्त्रीजी गावाच्या बाहेर नदीतून या, आणि नदीतून आल्यानंतर डाव्या हाताला हापशापासून वळा, तिथंच घर आहे. आता नदीतून हापशापाशी आल्यावर का डाव्या हाताला का हाया मसन वाटा. मी म्हणलं अर्जुन भाऊ असं का करायला? मी म्हणलं मसन वाट्यात घर कधी बांधलं बाबा? त्यांच्या डोक्यात वरून शाळेकून आलं का डाव्या हाताला वळा म्हणजे घराकडे येते. त्यांचं चुकीच नाही ना. मला नदाडातून बोलवलं आणि पुन्हा त्यांचा गिहेरी एकच डाव्या हाताला. हे काय असतं मला? प्रेम झालं ना, प्रेम झालं की माणसाला काय बोलावं आणि काय नाही बोलावं खरं सांगू का? सुशीला असणारी महाराज विदुर काकाच्या पत्नीचं नाव काय? विदुर काकाच्या पत्नीचं नाव काय? देवा सुशीला, बरोबर आहे का? मला माझ्या बायकोचं आठवलं नाही म्हणून म्हणालो. अहो माग मी एकदा मला नवीनच नाव घ्यायला लावलं, लग्न झालं तेव्हा नवीनच नाव घेतलं, बसकून दुसरंच गेलो. ही कोण आहे? अवघड असतंय महाराज. तसं एखादी बार नाव चुकलो तर अवघड असतंय महाराज, लय अवघड. लग्न झालं अगोदर काहीच अवघड नसतंय महाराज. अगोदर लग्नाच्या अगोदर ऐवाचे लग्नाच्या अगोदर काहीच अवघड नसते. नाऱ्या जेवला पात्र खालतं वरत. लग्न झाल्यावर संध्याकाळी 11च्या पुढे पावणे 11लाच यावं लागतंय मला. खरं आहे का नामदेव दादा? खरं आहे का? होय. एकलं कसं आहे असंच आहे का नाही? यावंच लाग. 11 वाजता कीर्तन सुरू, 11:30 वाजता अलाउड आपल्याला, 12 वाजता. 12च्या पलीकडे दरवाजा वाजवायचा नाही, बाहेर कपडे गोदडी, तिथं झोपा, सकाळी उठल्यावर बघू. आमचं बी तसलंच आहे. खरं सांगू तसं असणार आमचं महाराज. देव जर आपलासा केला ना तर महाराज असलं राहत नाही. देव आपलासा केला ना, आमचा मालक आमच्या घरासगट बुद्धी देते. सौभाग्य भाग्यवान आहेस की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्ञानोबा तुकोबर आहे, भगवान बाबाचं भजन करणारा व्यक्ती तुझ्या पदरात पडलाय, याची सेवा कर. रात्री महाराज आम्ही 12-2 वाजेसो सुद्धा आमच्या धर्मी पत्नी जीवत नाहीत. ही माझ्या पांडुरंगाची कृपा आहे. विठाला विठाला. साहेबांना देव आपलासा केलाय म्हणून एवढी संपत्ती आहे, एवढं ऐश्वर्य टिकून आहे मला. मग देव आपलासा करणं सोपं नाही. त्याच्यामध्ये देवाचे प्रकार अनेक आहेत. सेंदरी हेंदरी दैवते अनेक प्रकारचे देव आहेत. त्याच्यापैकी असणारा ज्याच्याकडे 6 गुण आहेत त्याला देव म्हणायचं. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ही 6 गुणवर्य वसती जेत मनोनी तो भगवंतो निसंगाचा सांगा तो पार्थ दत्त चित्तो आठवलाच विठाला. असा असणारा देव आपलासा जर केला ना तो बरं आहे म्हणतात मला. बस एकदा देव आपलासा केला ना बस बाकी काही गरज नाही, करायचीच गरज नाही. आणि ज्याचा देव खरं सांगतो 18 अक्षय योनी सेना महाराज कौरवाकडून असून सुद्धा अर्जुनाचा देव, अर्जुनानं कृष्णाला आपलंसं केलं होतं म्हणून यत्र योगेश्वर कृष्णो तत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीती मतिर्मम.
का महाराज बघा अर्जुनाचं किती वर्णन माऊली ज्ञानोबराय करतात. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी पायुको पाठीशी घातला आपण पुढा राहिला तेने पंचजन्म अस्फुरला अवविलाची. महाराज देवाला भक्त राखे पाया पासी भक्त राखी पाया पासी राखी संहारी राखी संहारी राखी संहारी राखी संहारी भक्ताला पायापाशी रखतो जोजनाशी संवारी चौखडात असली तरी काय होती महाराज वळणारं पाहिजे थकणारं पाहिजे. तुम्हाला वाटतंय का मी बारके म्हणजे मला कळत नाही कळतं महाराज पण गेल्यावर काय असतं तुम्हाला मला कळलं आमचं काय झालं तुम्हाला काय कळलंय का नाही कळलं आहे का तो आपल्यालाच दम पड ना महाराज आपल्याने आपल्यात दम काढावा लागतो. काय झालं तुम्हाला माहिती आहे का खाली काहीच नाही बरं झालं नाही म्हणूनच कीर्तन येतं आणि हे कळलं तर कीर्तन बंदच होतील ना. होय हो महाराज मी उग नाही महाराज आपलं वय कमी पण अनुभवले तगड्या 25 वर्ष 2 तप केलेत महाराज आपल्या ह्याच्यात. जर 2 तप ह्याच्यात गिरत असेल कीर्तन किती वर्ष शिकलो असेल शिकलो कधी असेल विचार करा. हे सामर्थ्य सगळं महाराज ईश्वराची कृपा आहे. म्हणून तर परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृता धर्म संस्था पनार्थाय संभवामी युगे युगे. भक्ता राखे पायापाशी अंबारोशीसाठी जन्मसोशी येले दृष्टा निर्जाळले किती. काय महाराज अनेक भक्ताला सांभाळलं कशामुळे सांभाळलं त्यांनी देवाला आपलंसं केलं होतं आणि आईसाहेबांना सुद्धा देव आपलासा केला. आणि महाराज महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये महाराज असणाऱ्या आईसाहेब महाशिवरात्रीच्या पर्व काळाचा दुसरा दिवस साक्षात अमावस्याचा दिवस महाराज या दिवशी स्वतःचे इहलोकातलं असणारी यात्रा पूर्ण केली. त्याच्यापैकीही महाराज आता असणार महाराज षडश पंजरी पडणारे असणारे भीष्माचार्य दक्षिणायनामध्ये कधी देह सोडला नाही महाराज. आता चालू आहे आयनात 2 आयन एक दक्षिणायन आणि एक उत्तरायण. कालच्या असणाऱ्या 14 जानेवारी मकर संक्रांतीला उत्तरायण चालू होतं. आताचा काळ म्हणजे उत्तरायणाचा काळ आहे. सौभाग्यवती चंद्रकलाबाई नामदेवरावजी मुंडे ह्या कुठं गेल्यात याचा अर्थ साक्षात माझ्या पांडुरंगाच्या दरबारात गेल्यात कारण उत्तरायण आहे. देव बाप्पाला विचार ही उत्तरायण आहे. या जगाच्या मालकानं महाराज बरं नियम आहे बोलतो इकडे बाप पोराचं लग्न लावतंय का पोरग बापाचं लावतंय. बाप पोराच हा बाप पोराच लावतंय. आपल्यात उलट आहे पोरानं बापाचं लग्न लावलंय पटायलंय का साहेब कायद्यात बसायले का तुमच्या बस नाही ना. चला जे सडक पंजरी पडलं होतं त्या नावाचं नाव भीष्म आहे. भीष्माचार्य भीष्माचार्यांनी स्वतःच्या बापाचं लग्न लावून दिलंय. खरंय का खोट आहे देव बाप्पा. हे जरा अवघड मधलंच बोललं ह्याला बघावंच लागणार. बघा गंगा पुत्र असणार महाराज भीष्माचार्यांनी बोलतोय बरोबर बोलायला का नीट महाभारत उघडून बघा महाराज संदर्भानिशी बघा 18 पर्व आहेत. त्या 18 पर्वापैकी एका पर्वात त्याचं उत्तर आहे आणि ते महाभारतात आहे. पोरानं बापाचं लग्न लावून दिलं पहिला पट्ट्या आहे आणि पोराला जगाच्या मालकाला शस्त्र हातात धरायला लावणारा दुसरा पट्ट्या त्याचं नाव आहे भीष्म. आणि दक्षिणायनामध्ये महाराज स्वतःचा देह ठेवला नाही. इथून पुढे मला जन्म नाही घ्यायचा मला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. महाराज बाणाच्या शैलीवर आपलं शरीर धरलं प्राण रोखून धरला आणि महाराज उत्तरायणाची वाट पाहिली आणि मकर संक्रांतीला उत्तरायणाच्या दिवशी माझ्या भीष्माचार्याने देह ठेवला. एवढं व्यक्तिमत्व ज्वलंत त्याला म्हणायचं देव आपलासा करणं विठाला.
आणि जर महाराज देव आपलासा नाही केलं बाकीचे सुख आम्हाला मिळतील का? तुकोबराय स्पष्ट म्हणतात तेने विना जीवा रती माई के दुखाचे जनाते 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 तेने विना जीवा देव आपलासा केल्याशिवाय सुख नाही महाराज. मग तुम्ही जे म्हणता मग महाराज आम्ही संसारिकामध्ये आहेत, आम्ही संसारात आहेत, आम्हाला अनुकूल धर्मपत्नी, आम्हाला अनुकूल संस्कारित लेख आहेत, अनुकूल संपत्ती, अनुकूल संतती आहे, घर गाडी बंगला गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आहेत. तुकोबर आहे त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात येतात. येरते मायके दुःखाची जननी. येरत हे सगळे जन्माला येताना सगळे तुम्ही एकटे आलात आणि मरताना सुद्धा एकटे मरणार आहेत दादा. जन्माला येताना जो कपडा वापरला होता त्या कपड्याला कधी महाराज गोट नव्हता, खिसा नव्हता, आणि मरताना जो कपडा अंगावर ओढल्या जातो त्याला सुद्धा खिसा नसतो दादा. नाही आधी अंती, आधीही खिसा नाही, अंती जाताना सुद्धा खिसा नाही, मधल्याच टायमिंगला खिसे जातात. ध्यानात ठेवा, मधल्या टायमिंगला मधले खिसे आपल्या कधीच कामाला, आणि खरा खिसा कामाला येतो दादा. माणूस मेल्या जिवंत असताना सुद्धा एखादा माणूस जर गावात आला तर 4 लोकांना जवळ जाऊन बसावा, खरी संपत्ती. माणूस मेल्यानंतर अख्खं गाव रडावं, त्यांनी कमवलेली संपत्ती आहे. सत्कर्म करा. माणसाचा स्वभाव, अभाव आणि प्रभाव या गोष्टी जर चांगल्या असतील ना जगाच्या पाठीवर देव जोयाच. महाराज स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब वारल्याच्या नंतर महाराज एकही व्यक्ती नाही, महाराज वाक्य हिंदवी स्वराज्याचं असणारं संस्थापकानं वाक्य लिहिलेलं असणाऱ्या इतिहासाचं, हे राज्य व्हावं श्रीची इच्छा लिहित असताना वाक्य लिहिलं महाराज. 2014चा एक दिवस, काळा दिवस उजळला दादा. सत्ता सरकार स्थापन झालं महाराज, निवडूनही आलं, पण महाराज 2 जून 2014चा दिवस उजळला आणि तो दिवस महाराज बहुजनांचा दीनदुबळ्यांचा असणारा नेता महाराज 3 जून दिवस म्हणजे काळा दिवस आहे महाराज. कधीही गड आला पण माझा राजा स्वर्गीय दैवत म्हणून
ज्याला पूजल्या जातं, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब काच्या आड पडद्याच्या आड गेले. गड आला पण माझा सिंह गेला. 3 जूनला महाराज खरं आपलं पाप आहे महाराज. साहेब मेले म्हणजे महाराज एकाचे नाही, बहुजनांचा नेता गेला दादा. आजही ज्या ठिकाणी साहेब उभं टाकायचे तर ते सभा व्हायची आणि साहेब चालायचे तर रॅली निघायचं. एवढं गोड व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवर कुणासाठीच इथून पुढे होणार नाही, एवढं गोड व्यक्तिमत्व स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब होते दादा. आज ओळख त्या माणसानं करून दिली. अख्खा महाराष्ट्र महाराज बाप मेल्यानंतर ज्यांनी कधी श्राद्ध केलं नाही, बाप मेल्यानंतर गोड जेवण केलं नाही, बाप गेल्यानंतर मिशी दाढी काढली नाही, पण एक नेता मेल्यानंतर अगोब्या महाराष्ट्रानं महाराज स्वतःचं मुंडन केलं. माझा बाप मेला म्हणून त्या बापाचं नाव आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब. म्हणून माणसानं जगावं तर असं जगावं आणि मरावं तर आख्यानही म्हणावं की क्या बात आहे, मेले अमर झाले देशासाठी. म्हणून कीर्ती गाजावी त्यांच्यासारखी. मरावं तर तसं मरावं. तुम्ही म्हणता महाराज आम्हाला काय कमी आहे, एरती माईके दुःखाची जनती. तुमचं असणार हे संपूर्ण एर आहे, माईक आहे, मिथ्या आहे दादा. सोबत काही येणार नाही रे महाराज. एक प्रमाण आहे, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी एकला जाशील अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. दादा एरते माईके दुःखाची हे सर्व माया वेगणे ब्रह्माला खरे म्हणता मी माझे नि घरे. हे तो संपत्तीचे वारे साचगारे. हे सगळे संपत्तीचे प्रेमाचे भुकेलेत महाराज. आपलं कोणीच नाहीये महाराज. आपलं असतं ते फक्त कर्म असतं. कर्मानं गो गच्छति जीव एकहा असं संस्कृत साहित्यामध्ये कर्म आपल्यासोबत येतं. बाकी सगळे महाराज घराचे प्रॉपर्टीचे पैशाचे मालक आहेत महाराज. म्हणून असणारे दादा आता तरी जागो हो रे दादा. एरती माईके दुःखाची जनती आणि नाही आदी अंती अवसान. विठोबा कुमारी Come on.
1 ते 3 5 मिनिटं जास्त झालेत महाराज. पाठीमागं बघितलं दुपारी 1 ते 3 आहे महाराज. उठकन माणसं हे माणसं उठून जाऊस तर कधी कीर्तन करायचं नाही बरं का. कसलाही कीर्तन करावंच ते महाराज. शेतातून माणसं नाव घेतलं तर शेतात खुरपायला नग 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 असं म्हणून कसं त्याचा वापर करायचा नाही. माणसानं गोड राहायचं महाराज. हे पहा ऊस जरी गोड असला तरी मुळासोबत खायचं नाही महाराज. पाहुणा किती जरी गोड असला तर धुवून खायचं नाही महाराज. तसं मी बाहेर गावून आलो म्हणजे लई चुरून खाऊ नका मला बी. अगदी मोक्क या मनानं सेवा करण्याचा प्रयत्न महाराज. एका चरणावर बोलण्याचा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. बाकीचे राहिलेले चरण महाराज ईश्वरानं भगवान बाबांना जर आयुष्य दिलं तर नक्की दुसऱ्या वेळी बोलण्याचा प्रयत्न करू. नक्कीच पुन्हा येण्याचा प्रयत्न करू. जो असणारा देव आपलासा केला तर अविनाशी असणारा परमात्मा जर आपण केला. अविनाश करी आपुली ऐसे अविनाशी असणारा देव त्याचा कधी विनाश होणार नाही. त्रिकाल अबाधित्वम सत्यत्वम सत्यतू 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 विठ्ठला असा असणारा देव जर आपलासा केला लावी मना पिसे गोविंदाचे. तो अविनाशी असणारा देव आपलासा कसा होतो तो भजनानं आपलासा होतो लावी मना पिसे गोविंदाचे. आणि असं ज्याला गोविंदाचं पिस लागलं याचं अविनाश करी आपुली आईसे अविनाश करी आपुली आईसे अविनाश करी आपुली शॉर्टकट हा नावा गुत्त्यात घेतलेलं काम असंच असतं. सोडू कशी देतील नाही गुत्त्यात असल्यावर 3 वाजलं की संपलं मला. जितकं राहिलं तितकं आपलं चलत राहायचं. मला राहिलं तर राहिलं मला काय फरक पडला. उद्या गुत्त आहे ना तसं आपलं 3 वाजूच गुत्त होतं. माझं जेवढं होईल तेवढं 3 वाजूच करा बाकीचं राहू दे असं काही नाही मला. मोकळ्या बाहुण्यानं चाललं की मला झेपा माझा एक स्वभाव आहे महाराज. मी सेवा मनातून करतो. उद्या आवाज चलल का नाही चलल महाराज मला माहिती नाही. आज आत्तापर्यंत 25वा वर्ष माझं सेवेमध्ये जाते. देवाला कधीच पकवाज वाजवला कधी अंग चोरून वाजवला नाही. मोक्क या मनानं पकवाज वाजवला. शिकवलं सुद्धा अध्ययपनाचं कार्य केलं कधी अंग चोरलं नाही. शिकवताना कधी विद्या देत असताना मला आपला परखा कधी पाहिला नाही. आणि कीर्तन करत असताना सुद्धा उद्याचा असणारा माझा स्वर उद्याची असणार काय सांगावं याचा कधीही आवाजावर कधी परिणाम ठेवला नाही. म्हणून आज वयाच्या या क्षणापर्यंत माझ्या भगवान बाबांनी साहेबांना आणि माझ्या दैवतानं मला आशीर्वाद दिला. माऊली ज्ञानोबरायची कृपा आहे एवढ्या तोला मोलाचे. कधीही हाक मारत चलत राहा आणि मी नक्की येऊ. काळजी करू नका. इतक्या दिवस कुठं गेला होता हॅलो नाही झालो म्हणून नाही आलो. आपला स्वभाव आहे कुंकानं मला टिकलीवाला मी नाहीये महाराज. कधी लावलं कधी चिटकरण कधी पडल महाराज त्यातला आपण नाही. मानानं यायचं मानानं जायचं. मग कुकू लावायचं मानानं ते सौभाग्याचं देण आहे महाराज. बोलवा मानानं बोलवा आणि मानानं जा. टिकलीवाल्याला किती मान आहे आता हा आहे का मान नाही आहे महाराज. महाराज पॅन्टीवाल्याला मान आहे का धोत्रावाल्याला जाऊ द्या. टिकल्या कुकू जाऊ दे आपल्याला. खरं सांगा बाजीराव धोत्रावाल्याला मान आहे का नाही. अहो कसलं बी काम असू द्या. हॅलो वासुदेव शास्त्री बोलावलं का ते उद्धवरावचं काम करा बरं. महाराज तुमचा आदेश म्हणजे शिरसावंत महाराज. आमची ताकद नाही ही ज्ञानोबा तुकोबरायची ताकद आहे. एवढी सेवा आहे. आणि अविनाशी देव आमचासा केला लावे मना पिसे गोविंदाचे. आणि ज्यांनी गोविंदाचं पिस लावलं त्यांचं जीवन म्हणजे मरण्याची सेरे तुका म्हणे मरण्याची सेरे तुका म्हणे तुका म्हणे कीर्ती मा
अंती अवसान बोला गंगाखेड इकडे बोला शेजारी तुका म्हणे एका मरणीची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे ज्यांनी देव आपला असा केला ना त्यांची कीर्ती मागे उरते आणि त्यांना मरणही चांगलं येतं. ज्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे वैकुंठवासी सौभाग्यवती चंद्रकला जी आईसाहेब असणारं महाराज त्यांचं उदाहरण आपल्या समोर आहे. त्यांचं मरणही चांगलं आलं आणि त्यांची कीर्तीसुद्धा दादा जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत महाराज आमुष्या असणारी महाशिवरात्रीची आमुष्या म्हटलं रे म्हटलं की सौभाग्यवती वैकुंठवासी चंद्रकला आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. याला म्हणायचं उत्तमचे उरे कीर्ती मागे येरती मायके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसार लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली
देवाला एवढंच प्रार्थना करेन, देवा आई गेल्याचं दुःख या चारही भावंडाला आहे, या दुःखातून निवृत्त होण्याची ताकद माझ्या या चारही बंधुवाला दे, एवढी सदिच्छा व्यक्त करतो. कुणाचं महाराज पत्नी वारली असेल, त्या पत्नी दुःखाचं असणारं दुःख, या दुःखातून निवृत्त होण्याची ताकदही त्यांना दे. आणि कुणाचं नातवंडाची आजी असेल, त्या नातवंडाला सुद्धा आजीची उणीता भासू देऊ नको देवा. त्यांना असणारं चिरंतर असणारं आजीची कधीही त्यांच्यावर कृपाछाया राहू दे. आणि माझ्या असणाऱ्या चंद्रकला आईसाहेबांना पांडुरंगाच्या दरबारामध्ये चिरंतर जागा मिळावी अशी एवढी सद्विचा व्यक्त करतो. समस्त ग्रामस्थ असणारे संपूर्ण पंचकृषीतील सर्व आदरणीय प्रातस्मरणीय भजनी मंडळ सर्वांच्या चरणी नतमस्तक. मृदंगाचारी असतील त्यांच्याही चरणी नतमस्तक. बालगोपाल भजनी मंडळ त्यांच्याही चरणी नतमस्तक. या ठिकाणी मला सर्व दर्शनाचा योग घडून आणून देणारे आमचे हरिभक्तपरायण आदरणीय अर्जुन दादा लटपटे दादांना सुद्धा मनापासून धन्यवाद. उत्तर अशी सर्व दर्शनाचा योग प्राप्त व्हावा एवढीशी सद्विचा व्यक्त करतो आणि वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.